नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. रिअल इस्टेट पेढीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. रिअल इस्टेट पेढी आम्ही सुरू केली, आणखीन म्हणजे हे चॅनल सुरू केलं, आणखीन त्याच्यामध्ये थोडंसं थांबावं लागलं, पण आता पुढे व्यवस्थित त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना बोलवून आपण याच्यावर काम करणार आहोत. आजचा विषय म्हणजे रेरा. आता रेरा विषय असा आहे की रेरा आणि खूप गोष्टी आवडलेल्या आहेत, त्यामुळे या चांगल्याही गोष्टी आहेत, पण त्या चांगल्या गोष्टींबद्दल वाईट पण गोष्टी त्याच्यामध्ये हे गेलेल्या आहेत. आणि जसं म्हणतो कायम या सगळ्या ह्याच्यामध्ये जो पिचला जातो, तो पिचला जाणारा जो वर्ग आहे तो सामान्य माणूस आहे. म्हणजे बिल्डर एक लिमिटच्या वर पिचला जात नाही, त्याला त्याचे पैसे मिळालेले असतात किंवा त्याचं हे असतं, आणि जे आडले जातात ते सगळे तुमचा सामान्य माणूस. आता याच्यामध्ये म्हणजे रेरानी म्हणजे कायदा बनवा तुम्ही, कायदा लोकांसाठी बनवलेला आहे हे सगळं मान्य आहे, दंड पण होतात, पण आज अनेक प्रोजेक्ट्स बंद पडलेले आहेत, जी रेरानी बंद केलेले आहेत किंवा ते बंद पडलेले प्रोजेक्ट्स आहेत. त्या प्रोजेक्ट्समध्ये काही लोकांनी गुंतवणूक केलेली आहे, काही लोकांनी त्याच्यामध्ये पैसे गुंतवलेले आहेत, काय लोन घेतलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे ज्यांनी लोन घेतलेलं आहे ही लोकं सगळ्यात महत्त्वाची. ज्यांनी लोन घेतलेलं आहे त्या लोन घेतलेल्या लोकांचं काय झालेलं आहे की त्यांचे पैसे तर उचलले गेलेले आहेत, हप्ते भरावे लागत आहेत, इथे घर भाडं भरावं लागतं आहे, आणि प्रोजेक्ट बंद आहे. बिल्डर काही त्यांना एकटा माणूस बिल्डरशी भांडू शकत नाही काय, आणि ते प्रोजेक्ट बंद असल्या कारणामुळे सगळेच प्रॉब्लेम होतात. म्हणजे ते बिल्डर इकडनंही पैसे घेतो, इकडनं डेव्हलपमेंट करण्यासाठी परत बँकांकडनंही पैसे घेतो, ते पैसे घेऊन तो बसतो, त्याचं काय करतात त्याचा तो भाग वेगळा आहे. पण हे सगळं करून बिल्डर पैसेवालाच असतो, त्याच्याकडेच राहतात. म्हणजे फार कमी बिल्डर असे अडकले हे आहेत. पण जे मोठे जे आज रेरामध्ये 90% केसेस जे आहेत किंवा 95% केसेस जे आहेत या सगळ्या अशाच आहेत की बिल्डरला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण हे आणि आता त्याच्यामध्ये त्याला हप्ते भरता येत नाहीत. हप्ते भरता आले नाहीत की ते सिबिलमध्ये त्याचा रेकॉर्ड खराब होतो, पुढे दुसरं कुठलं कर्ज घ्यायचं किंवा काय घ्यायचं झालं तिथे तो माणूस हे होतो. आणि ही प्रोजेक्ट्स आहेत तशी ठप्प पडलेली असतात. कालांतराने कॉस्ट एस्केलेशन होतं आहे. कॉस्ट एस्केलेशन झालं की जो बिल्डर येतो किंवा जो नवीन बिल्डर येतो तो म्हणतो मी तुम्हाला जुन्या ह्यानी काही तुम्हाला आम्ही पैसे तुम्हाला हे देणार नाही. त्यामुळे तिथून त्यांनी हे करायचं. आज DS कुलकर्ण्यांचंच उदाहरण घ्या. DS कुलकर्ण्यांच्या ह्याच्यामध्ये जी लोकं अडकलेली आहेत, तुम्ही DS कुलकर्ण्यांचं हे कोणाला तरी विकून टाकलं काय, पण तेच तुम्ही समजा DS कुलकर्ण्यांना किंवा अशा बिल्डर्सना तुम्ही असं काहीतरी हे करून त्याच्यावर मॉनिटरिंग करून की ते प्रोजेक्ट पूर्ण कसं होईल आणि लोकांना राहायला कशा जागा मिळतील हे तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये आपण फक्त कायदा घेऊन तो प्रोजेक्ट बंद करून टाकतो. प्रोजेक्ट बंद झाला की सगळ्यात जास्ती रखडला जातो तो तुमचा काय म्हणतात त्याला, ज्यांनी घरं बुक केलेली आहेत किंवा ज्यांनी ऑफिस बुक केलेलं आहे ही लोकं रखडली जातात. पैसेही अडकतात, भाडंही भरावं लागतं आहे, परत घर पण चालवावं लागतं आहे. अशा अनेक गोष्टीमध्ये लोकं अडकलेले आहे. आणखी ह्याच्यावर कुठलाही नेता काही बोलत नाही, कुठलाही नेता ह्याच्यावर काहीही बोलत नाही. ते म्हणतात आम्ही कायदा आणलाच मुळी त्याच्यासाठी. अरे कायदा आणला आहे, पण ते कायदा आणल्यावर त्याचं इम्प्लिमेंटेशन होताना भरडलं कोण जातं आहे. आज दिवाण हाऊसिंग फायनान्सनी ज्यांना कोणाला फायनान्स केलेला आहे किती लोकं रखडलेली आहेत. पिरामलनी विकत घेतलेलं आहे ते, पण पिरामल विकत घेतलेलं आहे त्यांनी ह्यांना कोणाला सवलत देत नाही आहेत ना. ज्या बिल्डरने 100% जे उचललेलं आहे लोन, तर 100% लोन उचललेल्या बिल्डरला तुम्ही का नाही धरत आहे? दिवाण हाऊसिंगला तुम्ही त्याला का नाही धरत आहे? तुमच्याकडे मार्ग भरपूर आहेत. तर रेरामध्ये सुद्धा काही चेंजेस झाले पाहिजेत. आता रिडेव्हलपमेंटमधला जो इश्यू आहे, रिडेव्हलपमेंटमध्ये असं होतं की रिडेव्हलपमेंट करताना एक बिल्डर घेतो रिडेव्हलपमेंटसाठी, तो रिडेव्हलपमेंटला घेतल्यानंतर त्याला समजा जमलं नाही तर ते दुसऱ्याला विकतो, दुसऱ्या बिल्डरला विकतो. दुसरा बिल्डर ह्या पहिल्या लोकांना सांगतो तुमचं ॲग्रीमेंट त्याच्याशी होतं, माझ्याशी नाही आहे. तो भाडंही देत नाही, डेव्हलपही करत नाही, माणसाला स्वतःचं घर असून त्याला काही हे नाही. आणि मग याच्यावर रेराकडे सोल्युशन काहीच नाही आहे. याच्यात रेराने कुठेतरी सोल्युशन काढलं पाहिजे ना. कुठेतरी त्याला जो एक्झिक्युटर आहे त्या एक्झिक्युटरला तुम्ही धरून त्याला एक्झिक्युशन करायला लावलं पाहिजे. तुम्ही एक्झिक्युशन करायलाच लावत नाहीत. याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही.
याच्याबद्दल कुठेही विधानसभेत नाही किंवा लोकसभेमध्ये किंवा राज्यसभा किंवा विधान परिषदेमध्ये कोणी आवाज उठवत नाही. प्रोजेक्ट डिले का होतो? प्लॅन सँक्शन होण्यापासून आता बिल्डरसुद्धा पैसे घालतो, पण प्लॅन सँक्शन व्हायला किती त्रास देतात. MMRDA, PMRDA, कॉर्पोरेशन किती लोक त्रास देतात, किती वेळ लागतो, किती पैसे. तिथे त्या भ्रष्टाचाराला आळा घालायला काहीतरी करा ना तुम्ही. तुम्ही जेव्हा लोन सँक्शन करतात, लोन सँक्शन केल्यानंतर जेव्हा तुम्ही डिस्बर्समेंट करतात तेव्हा तुम्ही स्लॅब वाईज हे करतात. मग त्या स्लॅब वाईज पेमेंट केलं नसेल तर त्या फायनान्स कंपनीला धरा ना तुम्ही, त्या बिल्डरला धरा ना तुम्ही. ह्या माणसाला कशाला तुम्ही अडकवतात? आणि ह्याच्यावर कुठेच अपील नाही. रेरामध्ये गेल्यावरती केस चालू आहे, हे चालू आहे सगळं. म्हणजे माणसांनी हप्ते पण भरायचे, भाडं पण भरायचं, घर पण चालवायचं, सगळं काही करून परत कोर्टात पण खेट्या घालायच्या, वकिलाला पैसे द्यायचे, वकिली फुकट येत नाही हल्ली. त्यामुळे रेरा कायद्यामध्ये काहीतरी बदल घडवायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आज एवढंच. धन्यवाद.